नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 4.5 जॉन ऑफ आर्क या पाठाच्या दुसऱ्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आपण बघूया पुढे कोणत्या प्रकारची प्रोसिजर या ठिकाणी दाखवलेली आहे। दुसऱ्या भागामध्ये काय होतं नेमकं आणि महत्त्वाचे 4 कॅरेक्टर्स स्टीवर्ड, रॉबर्ट, जॉन अँड अ गर्ल्स यांची काय वेगवेगळी भूमिका आहे। हे एक प्रकारचं नाटक आहे आणि या नाटकामध्ये कशा प्रकारचा टर्निंग पॉइंट येतो ते आपण बघत आहोत। ओके, पार्ट 2 इथपर्यंत आपलं झालं होतं बघा। पॉलिजेनी या पात्रापासून आपण सुरुवात करूया। ओके, सो obstinately we want a few mad people now, see where the sane ones have landed us. Then रॉबर्ट काय म्हणतो, रॉबर्ट, I feel like a fool still if you feel sure. आता बघा, पॉलिनजीचं असं म्हणणं आहे, आता तुम्हाला आणखी थोड्या वेड्या माणसांची गरज आहे। शहाण्या समजल्या जाणाऱ्या माणसांनी आपल्याला कोणत्या परिस्थितीत जाणून ठेवले आहे हे आपण पाहतच आहात। त्यावर रॉबर्ट म्हणतो, आय फील लाईक अ फूल स्टील इफ यू फील शुअर. मला मूर्ख असल्यासारखे वाटत आहे तरीही तुला खात्री असेल तर। आता यातला जो शब्द आहे तो आपण घेऊया बघा। ऑब्स्टिनेटली म्हणजे हट्टाने, है ना, हट्ट करणे, ऑब्स्टिनेटली। देन आता पॉलिनजीचं मी बघूया आपण, तो काय म्हणतो, आय फील शुअर इनफ टू टेक हर टू शिनॉन अनलेस यू स्टॉप मी। आता पॉलिनजी काय म्हणतो की तिला शिनॉनला घेऊन जाण्याविषयी ती ठाम आहे, अर्थात तुम्ही विरोध केला नाही तर, है ना। देन रॉबर्ट, डू यू थिंक आय कॉट आय आउट टू हॅव अनदर टॉक विथ हर. मी तिच्याशी आणखी एकदा बोलले पाहिजे का? त्यावर पॉलिनजी काय म्हणतो बघा, पॉलिनजी काय म्हणतो, गोइंग टू द विंडो, यस जॉन कम अप. बघा, आता पॉलिनजी खिडकीपाशी जातो आणि म्हणतो, हो जॉन वरती ये, आणि जॉन आतमध्ये येते. त्यानंतर पॉलिनजी, ग्रेवली बी स्टार्टेड जॉन, गंभीरपणे जॉन बस. तर रॉबर्ट काय म्हणतो, तुझे नाव काय, है ना. रॉबर्ट म्हणतो, व्हॉट इज युअर नेम, तुझे नाव काय. आता ग्रेवली म्हणजेच काय, गंभीरपणे. ग्रेवली म्हणजे काय, गंभीरपणे, किंवा मग तुम्ही त्याला उग्रपणे पण म्हणू शकता. आता जॉन पुढे काय म्हणतो, दे ऑलवेज कॉल्ड मी जेनी इन लॉरिन, हिअर इन अ फ्रेंच आय एम जॉन, द सोल्जर्स कॉल मी द मेड. आता बघा, त्यावर जॉनचं असं म्हणणं आहे की लॉरेनमध्ये मला जेनी म्हणत इथे फ्रान्समध्ये मी जॉन आहे आणि सैनिक मला मदतनीच म्हणतात. त्यावर पुन्हा रॉबर्टचं उत्तर बघा काय म्हणतो, हाऊ ओल्ड आर यू. रॉबर्ट म्हणतो, तुझं वय काय. आता जॉनचं बघूया आपण, जॉन काय म्हणतो, म्हणतो 17, सो दे कॉल मी, इट माइट बी 19, आय डोंट रिमेंबर. तर जॉन म्हणतो की 17, त्यांनी सांगितल्याप्रमाणे कदाचित 19ही असू शकेल, नक्की आठवत नाही. त्यावर रॉबर्ट काय म्हणतो, आय सपोज यू थिंक रेजिंग अ सीज, है ना, इज ॲज इझी ॲज chasing a cow out of a meadow. You think soldiering is anybody's job. बघा, रॉबर्टचं असं म्हणणं आहे की सैन्याचा वेढा घालणे म्हणजे कुरणावर चरणाऱ्या गाईच्या मागे फिरण्या एवढे सोपे आहे, असा तुझा समज आहे असे मला वाटते. कुणीही युद्ध करू शकतो असे तुम्हाला वाटते का. त्यावर जॉन काय म्हणतो, आय डोंट थिंक इट कॅन बी व्हेरी डिफिकल्ट इफ गॉड इज ऑन युअर साईड.
जॉन म्हणतो की ईश्वराची जर साथ असेल तर कोणतीही गोष्ट फार कठीण नसते असे मला वाटते. रॉबर्ट, आता रॉबर्टचं काय मत आहे ते बघूया आपण. ग्रिमली, हॅव यू एव्हर सीन इंग्लिश सोल्जर फायटिंग? हॅव यू एव्हर सीन देम plundering, burning, turning and the countryside into a desert? Have you heard two tales of their prince who is the devil himself or of the English king's father? आता बघा, रॉबर्ट म्हणतो कठोरपणे, इंग्रज सैन्याला लढताना तू कधी पाहिले आहेस का? लुटमार करताना, जाळपोळ करताना, गावे ओसाड करून टाकताना त्यांना कधी पाहिले आहेस का? त्यांच्या क्रूर राजपुत्राच्या किंवा इंग्रज राज्याचा पित्याचा कहाण्या ऐकण्यात तुम्ही कधी ऐकलेल्या आहेत का? आता शब्द बघूया आपण. प्लोंडरिंग म्हणजे काय? लुटिंग, लुटमार करणे है ना. त्यांचं काय मत आहे ते बघूया आपण. You do not understand, Squire. Our soldiers are always beaten because they are fighting only to save their skins, and the shortest way to save your skin is to run away. But I will teach them all to fight for France. Then they will drive the soldiers before them like sleep. You and Polly will live to see the day when there will not be single English soldier on the soil of France. आता जोनचं म्हणणं आहे की तुमच्या लक्षात येत नाही आहे स्क्वायर, आपले सैनिक आजपर्यंत पराभूत झाले कारण ते केवळ स्वतःची कातडी वाचवण्यासाठी लढत आले आहेत आणि स्वतःला वाचवण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे पळून जाणे. पण मी त्यांना फ्रान्सचे रक्षण करायला शिकवणार आहे. मग ते सैनिकांना आपल्या पुढे मेंढासारखे हाकलतील. फ्रान्सच्या भूमीवर एकही इंग्रज सैनिक नसेल असा दिवस येईल आणि तुम्ही व पॉली ते नक्की पाहाल है ना. टू सेव्ह देअर स्किन्स म्हणजे काय? स्वतःची कातडी वाचवणे म्हणजे स्वतःच्या जीवनाचे रक्षण करणे असा त्याचा अर्थ होतो. आता पुढे रॉबर्ट काय म्हणतो बघा. टू पॉलिनजी, दिस मे विल बी नॉनसेन्स पॉली, बट द ट्रूप्स माइट जस्ट बी इन्स्पायर्ड बाय इट थ्रू नथिंग. Nothing that we say seems to put any fire into them. Even the Dauphin might believe it, and if she can put some fire into him, she can put it into anybody. आता रॉबर्टचं असं म्हणणं आहे, रॉबर्ट म्हणतो की पॉलिनला उद्देशून म्हणतो, हे सर्व निरर्थक असू शकेल पॉली, पण आपण केलेल्या कोणत्याही प्रयत्नांनी सैनिक पेटून उठले नाहीत. कदाचित याने ते प्रेरित होतील. अगदी डॉफिनचाही फ्रान्सचा जो राजपुत्र आहे तो यावर विश्वास बसू शकेल आणि तिने जर त्याच्यात लढावृत्ती जागृत केली तर ती कुणामध्येही प्रेरणा जागवू शकेल. देन रॉबर्ट काय म्हणतो. टर्निंग टू जॉन, नाव यू लिसन टू मी अँड डोंट कट इन बिफोर आय हॅव टाइम टू थिंक. युअर ऑर्डर आर दॅट यू आर टू गो टू शिनॉन अंडर द escort of this gentleman and 3 of his friend. रॉबर्टचं काय मत आहे की टर्निंग टू जॉन, जॉनकडे वळून तो पाहत आहे आणि तो म्हणतो, आता माझे नीट ऐक आणि मला विचार करायला वेळ मिळेपर्यंत मध्येच अडथळा आणू नकोस. हे गृहस्थ आणि त्यांचे 3 मित्र यांच्या संरक्षणाखाली तुला शिनॉनला जायचे आहे अशी आज्ञा मी तुला देत आहे. त्यावर जॉन काय म्हणतो बघा. रॅडियंट क्लास्पिंग हर हँड्स, ओ थँक्यू स्क्वेअर. आता उल्हासित होऊन तो हस्तांदोलित करतो, मी खूप आभारी आहे स्क्वायर. आता रॅडियंट म्हणजे उल्हासित होणे, क्लॅप्सिंग हर हँड म्हणजेच हात मिळवणे. पॉलिनजीचं काय मत आहे ते बघूया आपण. हाउ इज शी टू गेट इन टू द रॉयल प्रेझेन्स, तिला राजदरबारी प्रवेश कसा मिळवता येईल है ना. रॉयल प्रेझेन्स म्हणजे राजदरबार. आता यावर रॉबर्ट काय म्हणतो. आय डोंट नो हाऊ डिड शी गेट इन टू मे प्रेझेन्स. आय विल सेंड हर टू शिनॉन अँड शी कॅन से आय सेंट हर. Then let come what may, I can do no more.
रॉबर्टचं मत आहे, रॉबर्ट म्हणतो ते मला माहीत नाही, मी इथे माझ्यासमोर कशी आली, मी तिला शिनॉनला पाठवले आहे असे ती सांगू शकते. त्यानंतर जे काही व्हायचे ते होईल, त्याहून अधिक काही मी करू शकत नाही. लेट कम व्हॉट मे. बघा हा शब्द आहे लेट कम व्हॉट मे, म्हणजेच काय की लेट एनिथिंग हॅपन, म्हणजे काहीही घडू देणे. दॅट इज कॉल्ड जॉन. ओके. अँड द ड्रेस आय मे अ सोल्जर्स ड्रेस स्क्वायर, आणि पोशाख मला सैनिकाचा पोशाख घालावा लागेल स्क्वायर. रॉबर्ट काय म्हणतो, टेक व्हॉट यू प्लीज, आय वॉश माय हँड्स ऑफ इट. रॉबर्ट म्हणतो की तुला जे हवे ते घे, माझा त्याच्याशी काहीही संबंध नाही. हे फ्रेजेस आहेत ना, यामध्ये खूप फ्रेजेस आलेले आहेत. वॉश माय हँड्स ऑफ इट म्हणजे माझा त्याच्याशी काहीही संबंध नाही. इट इज अ फ्रेजेस, यू कॅन से दॅट आयडम्स. देन जॉन. बघा आता जॉन शेवटच्या पाड्यामध्ये आलेला आहे आपण पाठाच्या. जॉन काय म्हणतो, वाईडली एक्सायटेड बाय हर सक्सेस कम पॉली शी डॅश आउट. जिंकल्याच्या आनंदात चला पॉली ती निघते, है ना. वाईल्डली एक्सायटेड म्हणजे जिंकण्याचा आनंद होणे. आणि आता शेवटी रॉबर्ट, शेकिंग पॉलिजिन्स हँड, गुड बाय ओल्ड मॅन, आय एम टेकिंग अ बिग चान्स, फ्यू अदर मेन वूड हॅव डन इट. पॉलिनजी म्हणतो होय, त्याचं असं म्हणणं आहे की बरं आहे महाशय, ते मोठे धाडस जे तू करतो आहे फारच थोड्या लोकांनी ते केले आहे, पण मी तुम्हाला ते खरे आहे तिच्यामध्ये निश्चितच काहीतरी आहे. आणि सगळ्यात शेवटी पॉलिनजी है ना, बट ॲज यू से देअर इज समथिंग अबाउट हर, म्हणजे तिच्यामध्ये काहीतरी असं वेगळं आहे. आणि त्यानंतर पॉलिनजी, येस देअर इज समथिंग अबाउट हर, गुड बाय. होय, तिच्यामध्ये काहीतरी विलक्षण आहे, बरं ठीक आहे मी येतो. विद्यार्थी मित्रांनो, हा झाला आपला 4-5 मधील पार्ट 2. ओके. आता आपला शेवटचा झालेला आहे 4.6, तो आपण लवकर घेणार आहोत. ओके. तत्पूर्वी तुम्ही जे मागचे लेसन आहे ते तुम्ही वाचत राहा, ऐकत राहा, आणि तुमचा जो स्टडी आहे त्यावर तुम्ही फोकस करत राहा. कारण सगळ्यात महत्त्वाचा विषय हा आहे की जर आपण या चॅप्टरमध्ये जर थोडासाही जर गॅप ठेवला, डिस्टन्स ठेवलं, तर आतापर्यंत आपण जे काही शिकत आलेलं आहोत त्यामध्ये आपल्याला बराचसा म्हणजे फरक दिसून येईल. ओके. सो विद्यार्थी मित्रांनो, या पाठामध्ये काही शब्द आलेले आहेत, ते शब्द तुम्ही एकदा समजून घ्या, रीड करून घ्या. जसे की या शब्दांचे मीनिंग तुम्हाला एकदा मी सांगून देतो. बघा, जसे की एक शब्द आहे बघा, स्क्वेअर, अ पर्सन ऑफ हाय रँक, म्हणजे उच्चस्थ व्यक्ती ज्याला आपण असं म्हणू शकतो. स्क्वेअर म्हणजे ज्याला म्हणू शकतो आपण जमीनदार. आर्मर म्हणजेच काय, आर्मर म्हणजे जे चिखलत आहे, म्हणजे पुरातन काळामध्ये जे चिखलत घालत होते त्याला आर्मर म्हटलेलं आहे. ब्लॉकहेड म्हणजे मूर्ख व्यक्ती, इडियट पर्सन, है ना. त्यानंतर बघा, ॲज्युमिंग, टेकिंग फॉर ग्रँटेड म्हणजे विचारात घेणे, है ना. त्यानंतर बघा, डॉफिन म्हणजे फ्रान्स देशाचा युवराज. मॉन्सियर म्हणजे फ्रेंच वर्ड ऑफ मिनिस्टर, म्हणजेच पुरुषाच्या नावापूर्वी मिस्टर लावण्याची जी उपाधी असते, दॅट इज कॉल्ड. शिनॉन काय बघा, शिनॉन ज्याला आपण बघूया एकदा काय आहे. तर राजघराण्याचे वास्तव्य असलेले फ्रान्समधील एक शहर आहे, दॅट इज कॉल्ड शिनॉन. ओके.
हे शब्द आहेत है ना. कावड, कावड आहे म्हणजे घाबरलेला. बरेचसे शब्द आहेत, तिचा मीनिंग खूप छान आहे आणि फ्रेजेस जास्त केलेला आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, मग भेटूया आपण आपल्या 10वीच्या शेवटच्या लेसनमध्ये. ओके, तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. बाय.